मला असं वाटतं की इथे फक्त धनंजय मुंडे आहेतच असं नाही. म्हणजे अर्थात प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक एका ह्याचा एक प्रोटॅगनिस्ट असतो, एक मुख्य नायक असतो. तसं आत्ताच्या या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर तो एक मुख्य नायक धनंजय मुंडे हे आहेत. पण ॲट द सेम टाइम या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सुद्धा चौकशा झालेल्या आहेत. संध्या सोनावणे असतील, त्याच्यानंतर एक चव्हाण म्हणून जे होते, जे बीडचे, त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. गेल्या आठवड्यामध्येच त्यांची सुद्धा चौकशी झालेली आहे आणि ती अर्थात म्हणजे त्यांच्याकडे किंवा त्यांच्यावर कुठला रोख होता म्हणून नव्हती, पण ते वाल्मिक कराड आणि प्रचारादरम्यान त्यांचे काही संबंध होते का, म्हणजे प्रचाराच्या वेळेला ते भेटणं असेल किंवा त्या अनुषंगाने काही बोलणं झालेलं असेल, किंवा गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा वाल्मिक कराड ही व्यक्ती फरार होती त्यावेळेला काही बोलणं झालेलं आहे का, आपल्याला माहिती नाही. कारण अजून त्याबद्दलचे डिटेल्स हे सीआयडीने समोर आणलेले नाहीयेत. पण जे कॉल रेकॉर्ड्स चेक केले जातात त्याच्यातनं काही मिळालेलं आहे का, तर या अनुषंगाने सुद्धा कदाचित ती चौकशी झालेली असावी. पण ही जी सगळी चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहेत. सो एवढं गंभीर प्रकरण आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही फक्त राज्य उत्पादन शुल्काचे मंत्री नाही, तुम्ही फक्त अर्थमंत्री नाही, तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहात. बऱ्याचदा आपण हे पाहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण याबद्दल सुद्धा चर्चा करायला हवी की अशी काहीतरी गंभीर परिस्थिती उद्भवते की ज्याच्यामध्ये भूमिका घेणं कठीण होऊन बसतं. त्यावेळेला अजित पवार हे बऱ्याचदा आपल्याला कुठे आहेत किंवा ते भूमिका घेतानाच आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाहीत. या आधी सुद्धा असं झालेलं आहे की अजित पवार, म्हणजे अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा ते आंदोलन सुरू झालेलं होतं, तिथे जी लाठीमारीची घटना घडलेली होती, त्याच्यानंतर जे उपोषण आणि पुढे सगळे मुद्दे तापत गेलेले होते, तेव्हाही असंच सगळं बीड तापलेलं होतं, हिंसाचार होता. अगदी प्रकाश सोळंके यांच्या घरी सुद्धा त्याची झळ बसलेली होती, आपण पाहिलेलं होतं. पण त्याही वेळेला अजित पवार यांच्या प्रतिक्रिया फार उशिरानं आलेल्या होत्या. सो हे अजित पवार ॲज अ पक्षाध्यक्ष म्हणून काय करतायत असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो की जेव्हा तुमच्याच नेत्यांच्या चौकशा होत आहेत, तुमच्याच पक्षातला असलेला एक वरिष्ठ नेता हा अडचणीत सापडलेला आहे, त्याच्या राजीनाम्याची मागणी होते आणि पक्षाध्यक्ष मात्र गायब आहे. अनुजा, त्यांच्या ज्या नेत्यांच्या चौकशा होत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षाची पण चौकशी झाली, संध्या सोनावणे ज्यांची आपण मुलाखतही घेतली होती. त्याच्याबद्दलचे काही डिटेल्स मला सांगायचे आहेत, कारण ती चर्चा किती म्हणजे ते प्रश्न विचारले गेले ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न होते, म्हणून मला ती माहिती पण सांगायची आहे. पण अजितदादा गप्प काय आहेत, हे अडचणीचं आलंय म्हणून गप्प आहेत ह्याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की त्यापेक्षा त्यांना या भानगडीमध्ये पडायचं नाही आहे. त्यांना कुठेतरी असं वाटतंय की धनंजय मुंडेंना हा धडा मिळतोय, असं असावं कुठेतरी, असं मला त्याच्यामध्ये वाटायला लागलं. ह्याचं कारण कसं आहे का माहिती आहे का, मी कंपॅरिझन करतोय आणि लोकांनी पण ती कंपॅरिझन करून पाहावी. आणि आजकाल तर इंटरनेटच्या जमान्यामध्ये तुम्ही मागे जाऊन चेक करू शकता. त्याच्यामध्ये ज्यावेळेस करुणा मुंडे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, करुणा मुंडे यांनी बीडमध्ये जाऊन कंप्लेंट फाईल करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस त्यांनी कंप्लेंट केली होती की त्यांच्यावर हल्ला पण झाला, धक्काबुक्की झाली आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. पहिल्यांदा त्यांनी त्या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. त्यांच्या बहिणीने आरोप लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस ज्यावेळेस विदिन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी या बाबतीमध्ये भूमिका घेतली होती, त्यांचं म्हणणं होतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा. त्यावेळेस अजित पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली मीडियासमोर येऊन की कोणी काही आरोप लावले, त्याच्याबद्दल कोर्टाचं काय आदेश बिदेश आणले होते धनंजय मुंडेंनी त्यावेळेस. अशी भूमिका घेऊन त्यांनी त्याच्यावेळेस धनंजय मुंडेंचं समर्थन केलेलं होतं, पूर्णपणे स्पष्टपणे समर्थन केलेलं होतं की त्यांना राजीनामा द्यावा लागणार नाही म्हणून. पवारांच्या स्टेटमेंट नंतर सुद्धा अजित पवारांचं स्टेटमेंट आलेलं होतं. दॅट इज व्हॉट इज मिसिंग ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम. असं नाही आहे. करुणा मुंडेंचे आरोप तर अजून गंभीर स्वरूपाचे होते, एम्बॅरसमेंट वाले आरोप होते. हे सगळं असून सुद्धा त्या सगळ्या आणि भारतीय जनता पार्टी पण त्यावेळेस शांत होती. शेवटी चंद्रकांतदादा पाटीलांनी त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा जे काय असेल ते त्या पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं. सो बेसिकली हे सगळं असताना मात्र अजित पवार तिकडे उभे राहिले. त्यांनी सांगितलं की नाही, हे करायची गरज नाही. हसन मुश्रीफांवरती ज्यावेळेस आरोप लागलेले होते, काय ते ईडी बीडीचे हे झाले होते, त्यावेळेस पण त्यांनी त्याच पद्धतीची भूमिका घेतली होती. पण यावेळेस मात्र अजित पवारांचा सायलेन्स, आणि हा अजित पवार म्हणून सायलेन्स नाही तर पार्टी म्हणून सायलेन्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. अमोल मिटकरी सुद्धा काही दिवसांपर्यंत बोलत होते आणि ते पण डायरेक्ट सुरेश दसांबद्दल बोलत होते. अदरवाईज या बाबतीमध्ये होणारं राजकारण ह्याच्यामध्ये आता पडायची गरज नाही. त्यांना कधी लक्षात आलं असावं ज्यावेळेस प्रकाश सोळंके आणि हे सगळे सुद्धा बोलायला लागलेले आहेत. पार्टीच्या आतमधनं सुद्धा धनंजय मुंडेंचा विरोध स्पष्ट दिसायला लागलाय. तो वरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय वरच्यांनी या आणि हे आतापर्यंतचं राजकारण आपण अनेकदा बघितलेलं आहे. एखाद्या पक्षामध्ये कुठलाही माणूस जेव्हा डोईझड व्हायला लागतो तेव्हा विदिन पार्टी त्या नेत्यावरती वरिष्ठांच्या सांगण्यावरनं किंवा वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे आरोप लावायला सुरुवात होते आणि त्याला एक कुठेतरी छुपा पाठिंबा असतो असं म्हणतात. छुपा पाठिंबा
असं म्हणतात. कारण ह्याच्यातनं काय दिसतं, पक्षामधलीच बजबजपुरी दिसते. त्याच जिल्ह्यामधले 2 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार, हे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, हे त्याच जिल्ह्यातनं ओबीसी समुदायाचा येणारा एक माणूस जो मंत्री झालेला आहे त्याच्याच विरोधामध्ये आवाज उचलत आहेत. जी मागणी भारतीय जनता पार्टीचा आमदार सुद्धा आता करत नाहीये, ठीक आहे, ती मागणी त्यांच्याच पक्षाचे आमदार करतायत की ह्यांना बिनखात्याचा मंत्री करा म्हणून. तर मग ह्याच्या मागे दुसरं कारण काहीच असू शकत नाही. सो माझ्या माहितीनुसार कुठेतरी अजित पवार आणि धनंजय मुंडेंचं बिनसलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पहिलं अभय जर धनंजय मुंडेला कोणी दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं. धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये राजकारण होतंय अशी भूमिका मांडली. आणि त्याच्यानंतर आज आपण असं बघतोय की धनंजय मुंडे येऊन सांगतायत की मी का द्यावा राजीनामा. त्याच्या पुढे जाऊन ते सांगतायत की मी का गार्डियन मिनिस्टर बनू नये, का मी पालकमंत्री बनू नये. हा जो कॉन्फिडन्स त्यांना पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग नंतर आलेला आहे त्याच्या मागे अजित पवारांच्या पेक्षा सुद्धा आणि हे सगळं इंटरेस्टिंग आहे. 1 तारखेला अजित पवारांच्या आई स्टेटमेंट देतात की शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र आलं पाहिजे. त्याच वेळेस धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये शांतता बाळगली जाते. त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर मीटिंग करतात. त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस म्हणतात की राजकारण होतं याच्यामध्ये. म्हणजे बाकी केसची गोष्ट वेगळी, पर्टिक्युलरली धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये. त्यामुळे राजीनाम्याची काही परिस्थिती त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार, मंत्री, प्रवक्ते हे सगळेजण सायलेंट झोनमध्ये निघून जातात. ही गोष्ट त्याच्यातनं राष्ट्रवादीचं इंटरनल राजकारण मात्र स्पष्टपणे बाहेर आलेलं आपल्याला बघायला मिळतं.